श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु आहेत आणि गुरूंनी जी शिक्षा केली ती काही आपल्यासाठी वाईट नसते आणि आपल्या चुकीसाठीच ती शिक्षा दिलेली असते, पण त्यातून सुद्धा गुरु आपले रक्षण करीत असतात। मग हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक स्वामी दयानंद सरस्वती जे होते ते लहान असतानाचे त्यांच्या घडलेली एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे। बघा, स्वामी दयानंद सरस्वती एका गुरुजींकडे राहत होते। एक शिष्य म्हणून ते त्या ठिकाणी राहत होते। त्यांचे गुरुजी जे होते गुरुजी ते अत्यंत विद्वान आणि हुशार होते। मग असे विद्वान गुरु असताना पण ते अंधळे होते, दोन्ही डोळ्यांनी त्यांना काहीच दिसत नव्हते। मग या गुरुजींची जी शिस्त होती ती अत्यंत कडक होती आणि अत्यंत शिस्तीचे असे ते गुरुजी होते। मग त्यांना आश्रमाच्या आवारात जे काही केर कचरा असायचा तो मुळीच आवडायचा नाही, स्वच्छता त्यांना पाहिजे होती। मग केर कचरा त्यांना खपत नसे। हा केर काढण्याचं जे काम होतं ते बाल दयानंदाकडे होते। म्हणजे बाल दयानंदाने रोज सकाळ संध्याकाळ जेव्हाही कचरा झालेला असेल तो केर काढून घ्यायचा, हे त्या दयानंदाचे काम होते। मग एक दिवस काही कारणामुळे तो बाल दयानंद होते त्यांच्याकडून केर काढला गेला नाही। त्याने काय झाले, मग गुरुजी येत होते तेव्हा त्यांच्या पायाला कचरा लागला। गुरुजी जेव्हा आश्रमात फिरत होते तेव्हा त्यांच्या पायाला कचरा लागला आणि कचरा जाणवल्यामुळे त्यांना अत्यंत राग आला आणि त्यांनी मग त्या छोट्या दयानंदाला स्वामी दयानंदाला बोलवले व त्यांना छडीने मारण्यास सुरुवात केली। बघा, तो बाल दयानंद होता, त्याला एक दिवस विसर पडला केर काढायचा। मग त्या स्वामी दयानंदाला छडीने खूप मारले त्यांच्या गुरुने। मग त्यांनी इतके मारले की ती छडी जी होती ती पूर्ण मोडून गेली। मग दयानंदांनी तोंडातून काही आवाज काढला नाही। गुरुजी जेव्हा शांत झाले, गुरुजींचा राग जेव्हा शांत झाला तेव्हा दयानंदाने त्यांचे हात दाबले। म्हणजे त्यांच्या गुरुजींनी त्याला मारले पण ते जाणवू दिले नाही की मला इतकं तुम्ही मार दिला, मला दुखत आहे। उलट दयानंदांनी त्या गुरुजींचे हात दाबले व म्हणाले की गुरुजी, आपल्याला फारच त्रास झाला आहे का, कारण तुम्ही मला जेवढं मारलं तर तुमचे हात आता दुखून आले असतील आणि यापुढे जर तुम्हाला मला शिक्षा करायची असेल तर स्वतः तुम्ही श्रम घेऊ नका, दुसऱ्या कोणाला कडून तरी मला शिक्षा करा। म्हणजे दुसऱ्या कोणाला सांगा की याला मार द्या किंवा काही, पण तुम्ही स्वतःहून त्रास करून घेऊ नका, हे बाल दयानंदांनी त्या गुरुजींना सांगितले। तेव्हा आपण जर त्रास घेतला तर तुम्हालाच त्रास होईल आणि छोट्या गोष्टींसाठी तुम्ही स्वतःहून शिक्षा करण्याचं आता थांबवा, दुसऱ्या कुणाला तरी शिक्षा करण्याचं सांगा। असं बाल दयानंदाने जेव्हा हे उद्गार काढले, हे ऐकून त्या गुरुजीला डोळ्यात अश्रू आले। बघा, इतका मार देऊन सुद्धा त्या बाल दयानंदाने एक अक्षर तोंडातून काढलं नाही, उलट त्या गुरुजींची जे काही सेवा आहे तो करू लागला। हे ऐकून त्या गुरुजींच्या डोळ्यात तर अश्रू आलेच, तर त्या बाल दयानंदाला प्रेमाशी पोटाशी धरून घेतले। बघा, आपले गुरु हे असे असतात, गुरु कोणतेही असो त्यांनी आपल्या भल्यासाठीच आपल्याला शिक्षा केलेली असते। मग त्यात जर आपण गुरूंचेच भलं जर बघितलं किंवा गुरूंचाच विचार ध्यास आपल्या मनाशी धरला की आपल्या गुरूंना त्रास होईल, आपण असं वागलो की मग ते गुरु सुद्धा आपलं रक्षण करीत असतात। म्हणून गुरुलाही आपण श्रेष्ठता दिली पाहिजे। आपण लहान असतो, गुरु आपले मोठे असतात,
आणि गुरूंनी आपल्या भल्यासाठी सर्व काही आपल्याला सांगितलेले असते। म्हणून आपल्या जीवनात आपले आई वडील असो, आपले आध्यात्मिक गुरु असो, त्यांचं जे काही नियम आहेत किंवा जे काही आपण पालन करू शकतो ते जर केले तर नक्कीच आपले गुरु आपल्या जीवनाचं कल्याण हे नक्कीच करतील।